डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुखडांबा शिरसोन पाड्यातील जलजीवन मिशन योजनेतील जलकुंभावरून पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलींच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुखडांबा शिरसोन पाडा येथील 5 मुलं सोमवारी 17 मार्च रोजी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या जलकुंभावर खेळण्यासाठी गेले होते। नव्यानंच बांधण्यात आलेल्या जलकुंभावर खेळत असताना यातील हर्षदा पागी वय 11 आणि संजना राव वय 12 अशा 2 चिमुकल्या मुलींचा पायरीचा स्लॅब कोसळल्यामुळे साधारण 40 फूट उंचीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। तर त्यांच्या सोबत असलेली रीना फरारा वय 11 ही जखमी झाली असून इतर 2 जण सुखरूप आहेत। या घटनेनंतर परिसरातून रोष व्यक्त करण्यात येत असून जलकुंभाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। चिमुकल्या मुलींच्या मृत्यू प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर मुलींच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण घटनेचा पुढील तपास कासा पोलीस करत आहेत। डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुखडांबा शिरसोन पाड्यातील जलजीवन मिशन योजनेतील जलकुंभावरून पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलींच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुखडांबा शिरसोन पाडा येथील 5 मुलं सोमवारी 17 मार्च रोजी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या जलकुंभावर खेळण्यासाठी गेले होते। नव्यानंच बांधण्यात आलेल्या जलकुंभावर खेळत असताना यातील हर्षदा पागी वय 11 आणि संजना राव वय 12 अशा 2 चिमुकल्या मुलींचा पायरीचा स्लॅब कोसळल्यामुळे साधारण 40 फूट उंचीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। तर त्यांच्या सोबत असलेली रीना फरारा वय 11 ही जखमी झाली असून इतर 2 जण सुखरूप आहेत। या घटनेनंतर परिसरातून रोष व्यक्त करण्यात येत असून जलकुंभाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। चिमुकल्या मुलींच्या मृत्यू प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर मुलींच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण घटनेचा पुढील तपास कासा पोलीस करत आहेत।